नमस्कार, मी आहे प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे करणार आहोत साबुदाण्याच्या चकल्या। अगदी छान कुसकुशीत होतात, अगदी नरम होतात। तुम्हाला अगदी योग्य प्रमाण दाखवून मी ह्या चकल्या करून दाखवणार आहे। तर इथे मी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे। ह्या 1 किलो साबुदाण्याला आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये अगदी पाणी एकदम कडक गरम करायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या पहिले त्याला एकदम पाण्याने साबुदाण्याला आणि 1 लिटर कडक पाणी गरम करून आपल्याला साबुदाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचं आहे। आता मी ही प्रोसेस करून घेतलेली आहे। तुम्हाला फक्त सांगते, मी तुम्हाला दाखवते। मी 1 किलो साबुदाण्याला 1 लिटर पाणी अगदी मस्त कडक गरम करून घेतलं आणि भिजवून घेतलं रात्रभर। हे बघा, आपला साबुदाणा मी रात्रभराला छान भिजू दिलेला होता। आता मस्तपैकी मी याला असा मोकळा करून घेतला आहे। किती मस्त बघा भिजला गेलेला आहे, अगदी छान। म्हणजे याच्या चकल्याला आपल्या छान येतील आणि अगदी नरम झालेला आहे हा सॉफ्ट। म्हणजे चकल्या पाडताना आपल्या चकल्या अशा साच्यामध्ये अटकणार नाहीत आणि अगदी छान होतील। तुम्ही हे प्रमाण नक्की लक्षात ठेवा। 1 किलो साबुदाण्याला आपल्याला 1 लिटर कडक पाणी टाकायचं आहे रात्रभर, म्हणजे आपला साबुदाणा असा छान भिजून तयार होईल। आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया। इथे मी 3 किलो बटाटे घेतलेले आहेत। म्हणजे आपला 1 किलो साबुदाणा, 1 लिटर पाणी आणि 3 किलो बटाटे, हे तुम्ही योग्य प्रमाण घ्या। आता आपल्याला हे बटाटे छान असे मऊसूत शिजवून घ्यायचे आहेत। मी त्याला कुकरला लावेल आणि याला छान असे शिजवून घेईल। हे बघा, इथे बटाटे मी छान असे मस्त शिजवून घेतले आहे कुकरमध्ये लावून। आता एकदम मस्त शिजलेले आहे बघा, तुम्ही पाहू शकताय। आता मी ते पूर्णपणे साल काढून घेतले। आता आपण याला पोटॅटो मॅशरने असे मस्त मॅश करून घ्यायचे आहेत पूर्णपणे, एकही गुठळी राहता कामा नये। आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया। असं मस्त याला मॅश करून घ्यायचं आणि मग आपण परत साबुदाणा आणि बटाटे हे मिक्सरला काढून घेणार, म्हणजे आपलं मिश्रण अगदी छान मिक्स होईल आणि आपली चकली पडताना आपल्याला जड जाणार नाही। आता मी हे पूर्ण मॅश करून घेते, मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। हे बघा, इथे बटाटे मी असे छान मॅश करून घेतलेला आहे। आता आपण काय करायचं आहे, इथे मी मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या, आणि माझ्याकडे ह्या 2-4 अशा सुकलेल्या मिरच्या होत्या। ह्याच मिरच्या सुकलेल्या आहेत, त्या पण मी घेणार। थोडीशी म्हणजे छान येईल ना अशी टेस्ट येईल। तिखटपणा तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता। आता मी एवढे घेतलेले आहे। तर आणि जिरं ना आपल्याला छान भाजून मी वाटून घेतले, ते जिरं वापरणार आहे, ते मला नंतर दाखवेलच मी। आता आपण एवढ्या मिरच्या पहिले मिक्सरला काढून घेऊया, त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बटाटे आणि साबुदाणा एक थोडं करून वाटून घेऊया। आता पहिले आपण एवढं वाटून घेऊया। हे बघा, मी इथं वाटून घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर फक्त कोरड्या मिरच्या असतील तर त्या पण तुम्ही याच्यामध्ये वाटून टाकू शकतात, किंवा लाल तिखट पण टाकू शकतात। पण इथे मी थोडी हिरवी मिरची आणि थोडीशी कोरडी मिरची घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही मिरची पावडर किंवा चटणी मिरची असं टाकू शकतात। आता आपण ह्याच भांड्यामध्ये ना थोडासा बटाटा घ्यायचा आहे आपल्याला कुस्करलेला तो, आणि साबुदाणा जो आपल्याला भिजवलेला आहे ना तो असा मिक्स करून आपण हे थोडं करून असं पूर्ण आपलं साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण आहे ना ते आपण मस्त छान असं वाटून घ्यायचं आहे। मग आपण पुढची प्रोसेस करूया। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण सगळं साबुदाणा आणि बटाटा पूर्णपणे वाटून घेऊया, मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। हे बघा, हे छानपैकी मस्त आपण वाटून घेतलेलं आहे साबुदाणा आणि बटाटा। अशा प्रकारे तुम्हाला वाटायचं आहे। बघा, बारीक मस्तपैकी पेस्ट करायची आहे तुम्हाला मिक्सरमध्ये। आता आपण याच्यात टाकणार आहोत ही आपली मिरचीची पेस्ट आहे ना आपण केलेली, ते आपण टाकूया याच्यामध्ये। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। हे बघा, आता आपण टाकणार आहोत ते जिऱ्याची पावडर घेतली आहे मी, साधारण 1 चमचा असेल, ते टाकूया आपण। हिला मी ना छान बारीक अशी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे। तुम्ही अख्खी पण टाकू शकता जिरं, असं काही नाही। आणि इथं आपण टाकणार आहोत सेंधा नमक, कारण मग ह्या चकल्या उपासाच्या आहेत ना, तर मी इकडे सेंधा नमक वापरलं आहे। तर हे साधारण 3 मोठे चमचे असेल, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात। हे बघा, आता छान आपण हे असं मिक्स करून घेऊया मस्तपैकी। इथे माझे सासूबाई हे मिक्स करतायत। असं काही पण काम असेल तर आम्ही दोघंजण मिळून करतो, अगदी आवडीने करतो आम्ही सासू सुना। बघा सासूबाई कशा गोड हसताय माझ्या। इकडे बघा आई। आता आपण हे एकसारखं मस्त मिक्स करून घेऊया आणि मग आपण चकल्या पाडूया। याच्या करायचं आहे ते पाहू शकताय। मस्तपैकी याला हवेतून सगळं मीठ वगैरे चटणी मिक्स केलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये साच्यामध्ये भरून घेऊया। प्रत्येकाच्या घरी असा साचा असतो चकल्यांचा, किंवा तुम्ही मिठाच्या पिशवीमध्ये टाकून सुद्धा हे चकल्या बनवू शकतात, पण आमच्या साच्याने मस्त होत आहेत। आता मी ही पूर्ण बॅटर याच्यामध्ये बघा साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता आपण चकल्या पाडूया। इथे मी 1-2 चकल्या पाडून बघितल्या, अगदी छान बनत आहेत। तुम्हाला मी टाकून दाखवते, आणि मी सांगितलेलं प्रमाण वापरून तुम्ही बटाटे वगैरे सगळं घ्या, म्हणजे अगदी छान चकल्या होतील। हे बघा किती मस्त पडत आहे एकसारखे चकल्या, असे मस्त चकल्या पाडायच्या आहेत। आणि सुकल्यावरती पण एक छान खुसखुशीत लागतात, तुम्हाला दाखवायला सुकल्यावरती करून।
तळून दाखवेल त्यांना. आणि अगदी बिलकुल काहीच जोर लावायची गरज पडत नाही, अगदी सहज पडता येते चकल्या. हे बघा, अशा प्रकारे आपण सगळ्या चकल्या पाडून घेऊया. मग तुम्हाला मी सुकल्यावरती दाखवेल. एक सारखं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या कशाही तुम्ही करू शकता. बघा किती छान आल्या आपल्या चकल्या, एकसारख्या अशा आल्या मस्तपैकी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या कशाही करू शकता. आणि तुम्हाला संध्याकाळी परत दाखवेल थोडं सुकल्यावरती. आणि पूर्णपणे सुकल्यावर पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेल मी की तळल्यावरती ह्या कशा होतील. तर आपण भेटूया संध्याकाळी. हे बघा आपल्या चकल्या मस्तपैकी सुकत आहे खाटेवरती. हे छान आता संध्याकाळ झालेले आहे. आता तुम्ही मध्ये आधेमध्ये त्याला असं उलटवत जा, म्हणजे अगदी सहज निघतं. हे बघा उलटे पालटे केलेलं म्हणजे ना ते दोन्ही बाजूंनी अगदी छान मस्त सुकते. आणि अगदी 2 दिवसात ते मस्त छान असे कडकपणे सुकून तयार होतात. हे बघा असे उलटे पालटे तुम्ही करत जा, म्हणजे हे लवकर सुकायला मदत होते. ते छान आले बघा, एकसारखं दिसतंय चकल्या आपल्या. तुम्हाला मी सुकल्यावरती पूर्ण दाखवेल आणि तळून पण दाखवेल कशा झालेल्या आहेत ह्या. हे बघा आपल्या चकल्या तयार आहे. तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे अगदी छान ह्या सुकलेल्या आहे चकल्या आपल्या. तुम्हाला मी आता तळून दाखवते. तळल्यावरती पण खूपच छान लागतात हे. इथे मी तेल ठेवले गरम करत. हे बघा आता आपण याला तळूया. हे बघा ते खूपच छान तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चकली टाकूया. तुम्हाला तळून दाखवते मी. खूपच छान लागते, अगदी पांढरी शुभ्र चकली तयार होते आपली. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे प्रमाण तुम्ही घ्या आणि अगदी चकली करून बघा, खूपच छान येते. बघा छान सुकलेलं आहे बघा चकल्या माझ्या. आणि लागतात पण खूप छान कुरकुरीत. हे बघा अजून तळून दाखवते तुम्हाला 1-2. छान तेल तापू द्यायचं आणि मग त्या चकली टाका तुम्ही. हे बघा लगेच फुलून वरती येते. तिला आता सुकायला फक्त 2-3 दिवस लागतात. छान सुकले नाही की मग अगदी कुरकुरीत तळली जाते. हे बघा छान असे कुरकुरीत आपली चकली तयार झालेली बघा, मस्तपैकी कुरकुरीत आणि एकदम सॉफ्ट लागते. खायला पण खूपच टेस्टी लागते. हे बघा अगदी छान सहज तुटते येते, सॉफ्ट बनलेली एकदम. तुम्हाला जर माझी ही चकलीची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय.